नमस्कार. स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओमध्ये. मी अश्विनी जाधव केदारी. जुने गडी नवीन सामना असं एका शब्दामध्ये कसब्याच्या लढतीचं वर्णन आपल्याला करता येणार आहे. आणि या जुन्या गड्यांपैकी एक गडी म्हणजे अर्थातच महायुतीचे उमेदवार हेमंत रासने. हेमंत रासने सध्या माझ्यासोबत आहेत. त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. सर, खूप स्वागत आहे लोकमत मध्ये. आपलं सुद्धा आपल्या माध्यमातून सर्व नागरिक बंधू भगिनींना, माता पितांना माझा नमस्कार. सर, जसं मी वर्णन केलं की जुने गडी नवीन सामना, पण हा सामना कसा वेगळा ठरतोय, कशी तयारी सुरू आहे, हेमंत रासनेचा प्रचार कसा सुरू आहे? आज जुने गडी नवा सामना हा तुम्ही मेन्शन केल्यामुळे मला थोडस सांगावंसं वाटतं की मागील 18 महिन्यापूर्वी जी पोटनिवडणूक झाली ती थोडक्यात आमच्यावर अचानक लादली गेलेली होती. खूप कमी स्पॅन मिळाला. आम्ही काही कालावधी त्यामध्ये ज्यावेळेस स्वर्गीय मुक्ताताईंचं निधन झालं त्यानंतर 1 महिना आम्ही नैतिकदृष्ट्या काही करायचं नाही असं ठरवलं होतं. आणि साधारण 4-6 महिन्यांनी 4-6 महिन्याचा पिरियड असतो, 4-5 महिन्यात कधीतरी लागेल असं वाटलं होतं. आणि उमेदवारी सुद्धा अचानक मिळाली आणि फक्त 20-22 दिवसामध्ये ती निवडणूक झाली. त्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडलो. आमचे विचार, आमचे संबंधित असणारे सगळे विषय सांगायला थोडंसं आम्हाला कुठेतरी अडचणी आल्या. आणि महाविकास आघाडी त्या दृष्टिकोनातनं ते उमेदवार खूप आधीपासून ते प्रिपेअर होते, त्यांचं त्या विषयाकडे लक्ष होतं. त्यामुळे जे काही त्यावेळेस घडलं ते घडलं आणि खूप आम्ही जवळ गेलो, परंतु सगळे विरुद्ध एक असा सामना त्यावेळेस झाला. त्याचा एक आम्हाला त्यावेळेस थोडंसं आम्हाला कमी पडलो. परंतु त्यानंतर 18 महिन्यात त्या पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही संपूर्ण संघटन उभं केलं. संपूर्ण ठिकाणी समाजाच्या समस्या, नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या. आणि आमचे स्वर्गीय नेते गिरीश भाऊ बापट हे सुद्धा 92च्या पोटनिवडणुकीमध्ये असेच त्यांचा पराभव झाला आणि त्यांनी दुसऱ्या दिवसापासून पक्ष बांधणीला संपर्काला सुरुवात केली. आणि जो आमच्या पक्षाचा विचार आहे की सेवा, संघटन आणि संपर्क या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवून आम्ही त्या पद्धतीने कामाला सुरुवात केली. आम्ही सगळेजण त्यात माझ्याबरोबर सगळे कार्यकर्ते जोरात उतरले आणि आम्ही बापट साहेबांचं पूर्ण अनुकरण केलं. आणि 6ही प्रभागामध्ये आम्ही संपर्क कार्यालय चालू केले. टेबल खुर्ची टाकून आम्ही लोकांना भेटत होतो आणि ते आतापर्यंत आमचं संपर्क कार्यालय चालू होती. 18 महिन्यात त्या ठिकाणी जवळजवळ 7,500 तक्रारी त्या ठिकाणी आलेल्या आम्ही सोडवल्या. जवळजवळ 50,000 नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचलो. त्यांच्या समस्या, त्यांच्या असणाऱ्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते सोडवण्याचा, त्यांना न्याय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. नक्की. स्वर्गीय गिरीश बापटांचा तुम्ही उल्लेख केलेला आहे आवर्जून की त्यांच्याही वाट्याला पराभव आलेला होता आणि तसा पराभव तुम्हालाही स्वीकारावा लागला. मात्र दुसऱ्या दिवसापासून तुम्ही कामाला लागल्याचं आम्ही सुद्धा बघितलेलं आहे आणि या क्षणापर्यंत अर्थात तुमचं जोरात काम सुरू आहे. पण पराभव स्वीकारावा लागलेला असतानाही आपल्या वाट्याला उमेदवारी मिळेलच याची किती तुम्हाला गॅरंटी होती? नाही, उमेदवारी मिळणं न मिळणं हा पक्षाच्या नेतृत्वाचा निर्णय असतो. मी कार्यकर्ता आहे. मला जे वाटत होतं की जी माझ्यावर जबाबदारी दिली, निवडणूक आमच्याकडे निवडणूक झाल्यानंतर नवीन निवडणूक प्रमुख ही जबाबदारी आमच्याकडे संघटनेत एक पद केलं आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला निवडणूक प्रमुख दिला. तर मला कसबा मतदारसंघाचं निवडणूक प्रमुख म्हणून दायित्व दिलं आणि ते दिल्यानंतर आपल्या पदाला 100% न्याय द्यायचा. आपल्याला अपेक्षित असणारं पक्षाने जे सांगितलं ते कार्यक्रम आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या राबवले. त्या सगळ्या कार्यक्रमातनं संघटना बांधणी आम्ही चांगल्या पद्धतीने केली आणि त्याचा आम्हाला उपयोग झाला. नक्कीच. पक्षाच्या माध्यमातून तुम्ही घरोघरी पोहोचलेला आहात आणि खरं तर या शहराचा अभ्यास तुम्हाला अधिक आहे हे अशासाठी म्हणावंसं वाटतं कारण तुम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष तब्बल 3 वेळा राहिलेला आहात. त्यामुळे अर्थातच शहराचा अभ्यास असणार. अशा वेळी आता कसबा विधानसभा मतदारसंघाच्या काय अडचणी तुम्हाला आता दिसत आहे ज्या मागच्या 1.5-1 वर्षामध्ये सुटू शकलेल्या नाही किंवा तुमचं विजन काय आहे? मागील 18 महिन्यात कसबा मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी आहे असं वाटतच नव्हतं. कारण मुळात महानगरपालिकेत प्रशासक आहे. त्यामुळे ज्या छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता जे आम्ही
प्रत्येक प्रभागात जाऊन आम्ही 6ही प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी त्याच्यात समर्पित भावनेने काम करून रोज सकाळी 7 ते 9 आम्ही त्या सगळ्या समस्या समजून घेणं, त्या भागातील काही सोसायटी असतील, वाड्या असतील, वस्त्या असतील, तिथल्या अडचणी असतील, त्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघणं, अशा पद्धतीचे आम्ही कामं त्या ठिकाणी सर्व मार्गी लावली. आणि त्या आत्ता कसब्यात मुख्य समस्या जी आहे ती कचऱ्याची समस्या आहे. तो कचरा मुक्त कसबा हे माझं विजन आहे. मी खूप त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. आता या निवडणुकीनंतर मी त्याचा एक मास्टर प्लॅन केलेला आहे आणि कचरा मुक्त आम्ही प्रभाग 15 ज्यावेळेस होतो तेव्हा आम्ही कंटेनर मुक्त प्रभाग ही कल्पना आणली होती. ती कल्पना राबवली गेली, पण दुर्दैवाने काही डम्पिंग स्पॉट असतात. काही कंटेनर निघाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा थोडीशी कचरा टाकण्याची नागरिकांना किंवा काही व्यापारी असेल त्या ठिकाणी कोणी ना कोणी कचरा तो कंटेनर निघाला तरी त्या ठिकाणी रस्त्यावर टाकतात. या सगळ्याचा नीट अभ्यास केलेला आहे. त्या संदर्भात प्रशासनातील घनकचऱ्यातील काही लोक असतील, ह्याच्यात वेगळ्या आउटसोर्सिंग मध्ये काम करणारे एक्सपर्ट असतील, अशा सगळ्यांशी माझं व्यवस्थित बोलणं झालेलं आहे. त्यांच्या संदर्भात बसून त्याच्यात नक्की काय तोडगा एक नक्की सांगतो, कचरा मुक्त कसबा हे मी माझं मिशन असणार आहे आणि मी 100% कचरा मुक्त कसबा करतो. कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक पेठांचा भाग येतो आणि या पेठांचा अगदी बारकाईनं अभ्यास केलाय. हे अशासाठी आपण म्हणू शकतो कारण पुणे शहरामध्ये पेठांमधनं जाणाऱ्या ज्या काही बसेस आहेत त्या पुण्यश्रम बस तुम्ही सुरू केली, त्याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या अशा योजना यांच्या माध्यमातून अर्थात सुरू झालेल्या आहेत. पुन्हा थोडं पोटनिवडणुकीकडे जाते. पोटनिवडणुकीमध्ये मागच्या वेळी काही नरेटिव्ह सेट झाले होते आणि त्याचा फटका कदाचित तुम्हाला बसला असं सुद्धा वारंवार चर्चेला गेलं. त्याबद्दल तुम्हाला आता काय वाटतं? नाही, तो फेक नेरेटिव्ह होता. तो शॉर्ट पिरियड मध्ये स्प्रेड केला गेलेला होता आणि मोठ्या संख्येने त्यावेळेस त्यांच्याकडे असणारी महाविकास आघाडीची जी पलटण होती त्याच्या माध्यमातून ते लवकर त्यांनी लोकांपर्यंत ते पोहोचवण्यात त्यावेळेस फेक नेरेटिव्ह यशस्वी झाले. आता ते होणार नाही. आता 18 महिन्यात लोकांना दूध का दूध आणि पाणी का पाणी कळलंय. कोण कामाचं आहे आणि कोण स्टंटबाजी हे पब्लिकने पूर्ण ओळखलेलं आहे. त्यामुळं आम्ही फक्त आणि फक्त पक्षाचा विचार, महायुतीचा विचार, जो आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी 140 कोटी हा माझा देश नसून हा परिवार आहे आणि तोच अजेंडा महायुती सरकारने या ठिकाणी आपल्या एकनाथ शिंदे असतील, देवाभाऊ फडणवीस असतील आणि अजितदादा पवार असतील यांच्या माध्यमातून तो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला. लाडक्या बहिणीसारखी योजना आणून महायुतीने त्या विषयाला शिक्कामोर्तब केला की बाबा आम्ही त्यांना आपण पैसे देतो पण तिला लाडकी बहीण म्हणून एक सर्वसामान्य स्त्रीला पूर्ण आधार देण्याचं, तिला बाबा आमच्या बरोबर कुणीतरी आहे, हे सरकार हे माझ्या बरोबर आहे असा एक फील त्याच्यात आला. आपल्या ठिकाणी जो कायम पूर्ण नाव नेताना फक्त स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव लिहिण्याची पद्धत होती, तर त्याच्यात कायद्यात आईचं नाव टाकण्याचा प्रयत्न केला. माझ्या मातेला आणि भगिनीला सन्मान देण्याचा, प्रतिष्ठा देण्याचं, त्यांना आधार देण्याचं काम या महायुती सरकारने केलं आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही त्या पद्धतीने काम करतोय. काल माझ्या निवडणूक कचेरीचं उद्घाटन मी आमच्या ज्येष्ठ नगरसेविका मीराताई पावगे या 96 वर्षाच्या महिला आहेत आणि 96 वर्षाच्या सुद्धा कार्यकर्त्या त्या आमच्या रस्त्यावर आहेत हे दाखवून आम्ही त्यांच्या हस्ते आणि सर्व माता भगिनींच्या हस्ते त्या मुख्य निवडणूक कचेरीचं उद्घाटन. या निवडणुकीमध्ये तुम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबतच मनसेच्या उमेदवाराचं सुद्धा एक आव्हान आहे. त्यामुळे त्याचा काही फटका बसू शकतो किंवा काय फायदा तोटा तुम्हाला होऊ शकतो? नाही, आता मी 4 दिवसापासून काम करतो आहे. मी माझी स्पर्धा माझ्या स्वतःशी ठेवली. मी आदल्या दिवशी केलेलं जे काम आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी कसं चांगलं काम होईल याकडे मी लक्ष देतो आणि आपण किती चांगलं काम करू शकतो, आपण समाजाला काय नक्की देऊ शकतो, माझ्या पक्षाचा, माझ्या महायुतीचा जो विचार आहे तो मी लोकांना कसा त्यांना कन्व्हिन्स करू शकतो, त्यांना जो विचार राष्ट्रहिताचा आहे, तो राज्याच्या हिताचा आहे, तो सर्व समाजाच्या हिताचा आहे, हा माझ्या पक्षाचा विचार
आज सर्वसामान्य लोकांपर्यंत मी कसा पोहोचू शकतो, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी मी कशा सोडवू शकतो, सर्वसामान्यांना मी आधार कसा वाटू शकतो आणि मी पक्षाचा एक चांगला कार्यकर्ता कसा होऊ शकतो, ही स्पर्धा ही मी माझी स्वतःशीच करतो. माझ्या आदल्या दिवशी जे झालेलं काम आहे त्याच्यापेक्षा उद्या कसं जास्त चांगलं काम होईल हा मी प्रयत्न करतो. नक्की. शेवटचा प्रश्न या मुलाखतीचा एंड आपण करूया. हेमंत रासने यांना कसब्यातल्या जनतेनं संधी का द्यावी, काय याची प्रमुख कारण? आज गेली 25-30 वर्ष या कसबा मतदारसंघामध्ये राजकीय असेल, सार्वजनिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये मी काही ना काहीतरी काम योगदान माझं दिलेलं आहे. आणि ह्या वेळेस जो वेळेस कसब्यामध्ये मागील 18 महिन्यामध्ये मी ज्यावेळेस जवळजवळ 50,000 नागरिकांच्या समस्या सोडून घेतल्या, त्यावेळेस नागरिकांच्यात एक विश्वास निर्माण झाला की हाच एक योग्य माणूस आहे की ज्याला संधी दिल्यानंतर तो मतदारसंघातील समस्या तर सोडवेलच, पण आपल्याही अडीअडचणीला हा नक्की उपयोगी पडेल. कारण मी आरोग्य शिबिर आयोजित केली, त्या ठिकाणी मी हजारो लोकांना रस्त्यावर 25-25 दिवसाची आरोग्य शिबिर केली, मोफत त्यांना ऑपरेशन्स करून दिली. अशा अनेक योजना या आम्ही कसबा मतदारसंघामध्ये राजकीय प्रशासकीय सोडून सामाजिक सुद्धा राबवल्या आणि त्या माध्यमातून मी जनतेचा विश्वास संपादित केलाय. आणि या कसब्याचा मास्टर प्लॅन तयार करून हा कसबा हे पुणे जुनं पुणे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरून तेव्हापासून वसलेला आहे, परंतु तो कसबा हा जुनं गाव असं त्याच्याकडे बघितलं जातं आणि बाकीचं पुणे हे बाहेर विकसित झाले. ते विकसित झालेल्या पुण्या इतक्या सुविधा आणि अतिशय चांगले रस्ते, जुन्या वाड्यांचा प्रश्न, या इथल्या रस्ता वाहतुकीचा प्रश्न, ट्रॅफिक मुक्त कसबा यासारख्या ज्या पेठेतल्या लोकांना भेडसवणाऱ्या विषयात मास्टर प्लॅन करून मी तो विषय सोडवणार. आणि मी जे सांगेल 5 वर्षात जो मी अजेंडा देईन तो मी पूर्ण केला नाही तर पुन्हा मत मागायला येणार नाही, अशा पद्धती. कारण आता मी बघितलं मागच्या वेळेस एक SRHच्या विषयात गेले, तिथं त्यांनी सांगितलं मी महिन्यात काम करून देतो, ते काम अजिबात झालं नाही. ते मी वर्षभर फॉलोअप करून त्या लोकांना मी न्याय दिला. त्या लोकांच्या तुम्ही इंटरव्ह्यू घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की काम करणारा कोण आणि फसवणारा कोण. त्यामुळे हे जनतेने ओळखलेलं आहे आणि त्यामुळे जनता यावेळेस मला नक्की आशीर्वाद देईल, माझ्या महायुती सरकारला आशीर्वाद देईल, आमच्या मोदी साहेबांच्या इंडिया सरकारला आशीर्वाद देईल असा मला विश्वास वाटतो. नक्कीच. तर कसब्यासाठी मास्टर प्लॅन आपल्याकडे तयार आहे आणि माझी स्पर्धा इतर कुणाशी नाहीये, माझी स्पर्धा माझ्याशीच आहे असं ठामपणे सांगत आपला जो विजय आहे तो अर्थातच सुकर होईल असा ठाम विश्वास हेमंत रासने व्यक्त करतायत. आता हेमंत रासनेंच्या पदरात जनता कशा पद्धतीनं कौल टाकेल की नाही टाकेल हे आपल्याला काही दिवसातच स्पष्ट होईल. पुण्याहून किरण शिंदेसह अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.